नमस्कार मंडळी, आपण पाहतात पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। स्मार्ट मीटर संदर्भामध्ये पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे। याचं कारण एकमेव कारण असं समोर आले की स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांचं बिल चौपट जास्त येऊ लागले। पंढरपूरमध्ये आज शिवसेना उबाटा गट या विरोधात अतिशय आक्रमक झालेला आढळून आला। शिवसेना उबाटा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज पंढरपूरच्या MSEB मधील संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये एक मीटिंग आयोजित केली होती। त्यांच्यासोबत अनेक वीज ग्राहक सुद्धा उपस्थित होते। यावेळी महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय होती। यावेळी वीज ग्राहकांचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी चर्चा केली आणि यावेळी स्मार्ट मीटर आणि यासोबत वीज बिल वसूल करण्यासाठी अधिकृत वीज ग्राहक केंद्र नाहीये त्या ठिकाणी, तर या केंद्राची तिथं निर्मिती करावी। वीज बिल भरण्यासाठी सध्या MSEB कार्यालयामध्ये एक रिक्षा उभी आहे आणि त्या रिक्षामध्ये ग्राहकांना वीज बिल भरावं लागतंय आणि त्या रिक्षामध्ये जी वीज भरलं जातं त्याच्या सुरक्षिततेविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह यावेळी संभाजीराजे शिंदे यांनी उपस्थित केला। यावेळी प्रामुख्यानं जी चर्चा झाली अधिकाऱ्यांच्या बरोबर त्याच्यामध्ये ज्यांच्या स्मार्ट मीटर बसवलेला आहे त्या ग्राहकांना ज्यांना बिल जास्त आले या संदर्भामध्ये पंढरपूरच्या MSEBनं अधिकृतरित्या एखादी मीटिंग आयोजित करावी, ग्राहकांचा मेळावा आयोजित करावा आणि ग्राहकांच्या तक्रारी रितसर दाखल करून त्याच्यावर योग्य तो तोडगा काढावा अशी चर्चा करण्यात आली आणि यावेळी MSEBच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोराही दिलाय। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बुरांडे, तालुका प्रमुख बंडू घोडके, शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर, उपशहर प्रमुख किरण सुरवशे, विनय जाधव, निखिल चव्हाण, शिवसैनिक भैया पवार, विभाग प्रमुख दिलीप यादव, शिवसैनिक नवनाथ चव्हाण यासोबत जे वीज ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये बापू कदम, विकी घोगरदरे, निलेश भुईटे, उंडाळे, व्यवहारे, सौ सगरे आणि उराडे यांच्यासह अनेक वीज ग्राहक उपस्थित होते। यावेळी नेमकी संबंधित MSEBच्या अधिकाऱ्यांशी संभाजीराजे शिंदे आणि शिवसेना उबाटाच्या कार्यकर्त्यांची आणि वीज ग्राहकांची नेमकी चर्चा काय झाली आणि पंढरपूरकरांना, पंढरपूर शहर आणि तालुक्यातील वीज ग्राहकांना दिलासा देणारी एक घटनाही समोर आली। कारण MSEBच्या अधिकाऱ्यांनी यावेळी अनेक आश्वासनही दिलेली आहेत जे वीज ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। पंढरपूर शहर आणि तालुक्यात ज्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले आणि ज्यांना अधिक बिल आलेलं आहे, आवाजवी चौपट बिल आलेलं आहे, अशा ग्राहकांसाठी आता MSEB मार्फत एक ग्राहक मेळावा आयोजित केला जाणार आहे आणि त्यांच्या तक्रारीची दखल MSEBच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे आणि ज्यांना आवाजवी जास्त बिल आलेलं आहे ते कमी करून दिलं जाणार आहे। या संदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची आणि शिवसेना उबाटा गटाचे कार्यकर्ते आणि जी पदाधिकारी आहेत त्यांची चर्चा काय झाली, वीज ग्राहकांनी यावेळी काय समस्या मांडल्या या संदर्भातला हा व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे आजच्या दिवसात तुम्ही स्वतः पहिलं वीज भरणा केंद्र इथं तुम्ही इथं आता हा एरिया आपला आहे, आपल्या एरियात आपलं वीज भरण झालं पाहिजे असं कुठं टांग्यात रिक्षात करू नका। पलीकडे पण भरणा केंद्र होतं, कासार साहेब बसत होते ग्रामीणला, आमच्या पंढरपूर ग्रामीणला कासार साहेब होते, समोर एक भरणा केंद्र होतं, तुम्ही तिथे व्यवस्था करा ना। असं रिक्षा काय झालं होतं, त्यांचं जे भरणा केंद्र होतं ना ते रेग्युलर आपलं चालू होतं, पण त्यांच्या इरेग्युलरिटीज झाल्या ना, ज्या काय आमच्या कंपनीचे नियम आहेत ते त्यांनी पैसे भरले घेतले, आपल्या अकाउंटला हे केलं नाही, त्यामुळे ते आपण ते बंद केली। कंपनी महाराष्ट्र शासन आहे, नाही काय म्हटलं, महाराष्ट्र शासनचा आहे का कंपनी जाईल? आता जे खाजगी बिल भरून घेता हे तुमच्या अंगण खाली तुम्ही त्याला मान्यता दिली का? आमची मान्यता नाही, मग तुम्ही रिक्षा तुमच्या खाली कशी काय लावली? रिवाइसमध्ये आपली रिक्षा चालू नाही साहेब, ते तुम्ही जे ऑनलाईन म्हणताय जे रिक्षाला विरोध म्हणून नाही,
उद्या एखादी जर घटना घडली तुम्ही म्हणताय ते साहेब अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही अगदी म्हणताय साहेब, आम्ही ते आजच्या आहे. असते त्यांना आमच्या प्रेमाशीस मध्ये कुठे हे करू देत नाही. ते आम्ही आम्ही त्याला आमच्या सूचना प्रिमाइसेस करतो. मध्ये रिक्षाचं तर आजच नियोजन करतो आणि तुम्ही म्हणताय ते भरणा केंद्र हा, तेच तर आहे. आम्ही ते पण रिक्वेस्ट आमच्या डिव्हिजनला फॉलो घेऊन ते भरणा केंद्र आपलं नितीन पाटील साहेबांना बोलवलं महावितरण नाही. गुजराती पॅटर्न आहे महाराष्ट्रात वापरायला लागले त्या गोष्टीचा आम्हाला विरोध आहे. आमचा विरोध इथं आहे. पहिले मीटर बिघडलेलं नसताना काढून का टाकले आणि तेव्हा तुम्ही ती पूर्वकल्पना त्यांना दिलेलीच नाही ना. आपण तुमचे मीटर काढले डायरेक्ट वरनं कॉन्ट्रॅक्ट येते धडाधड मीटर काढून टाकताय तुम्ही त्याला पेटी बसवताय पोलला सगळे मीटर शिफ्ट करताय बरोबर. आम्हाला विषयावरून आदेश प्राप्त होतो. हा म्हणजे तुमच्या त्यामुळे हातातली आम्हाला काम गोष्टच नाही. करावंच लागतं, सर. तुमच्या हातातली गोष्टच नाही. हाऊस मध्ये सुद्धा विधानसभेत याचा कालवा झालेला आहे. केंद्रात सुद्धा हाऊस चालू आहे आता तिथे पण कालवा झालेला आहे. मीडिया पण रोज यांच्यावर लिखाण करते रोज पेपर न्यूज आहेत. तुम्ही आमच्यावर ग्राहकावर सक्ती करू नका ना. सक्ती म्हणजे आता मध्यंतरी बरोबर आहे का. आमचे मीटर चांगले असं तुम्ही ते काढून टाकले. आता पण तुम्हाला काही शंका असतील साहेब म्हणजे काय ग्राहकांना तर तसं आम्हाला द्या आम्ही ते तिथं सेल मीटर लावून त्यांची काही शंका असेल तर ते पण हे करू. ज्या तक्रारी ज्या त्याच्यावर तक्रारी सोल्युशन आहेत करायचं तुमच्या काम होतं. जास्त बिल आले असतील हे. तक्रारी असतील तर ते आमच्याकडे तक्रारी त्यासाठी जे काही पुरावाच घेऊन आलोय ना. बिल जास्त नुसतं ही शहरातच नाही साहेब ग्रामीणला पण हीच वस्तू देते वेगळं काय नाही. समजा जर रिंग असेल तिथं तर त्यापासून दुरुस्त करायची प्रोव्हिजन आहे ते हा, दुरुस्त होऊन मग जाईल. तेच सांगतोय हा, ते तेच दुरुस्त होऊन बोलतोय जाईल. तुम्हाला. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जवळ अदानीला दिले ना तेव्हापासून असला पक्षात चालू झाला. सगळ्या शहरात ग्रामीण महाराष्ट्र देशभर आहे. मग ते जी ते करायचं. ती ते राखायला राखायला. अशी गोष्ट द्या आम्हाला ते कोण तक्रारीची दखल करून साहेब आम्ही त्याच्यात आमची भावना तीच आहे. आमची भावना तीच आहे. तुम्ही ऑन द स्पॉट जावं तुमच्या जी मार्फत त्याची अवलोकन करावं. अवलोकन जीने केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट करावा. रिपोर्ट केल्यानंतर त्याचं वाजवी बिल असेल तर ते माफ करावं दुरुस्त करून तेव्हा दुरुस्त करून द्या. कार्यकारी अभियंत्याला प्रेस घ्या ना तुम्ही. ते पुढे इंजिनियर 3-4 आहेत अर्बनचे ग्रामीणचे आणि मीडियाला एक प्रेस घ्या आणि मीडियाला स्पष्ट सांगा शेतकऱ्यांना किंवा शहरातल्या वीज ग्राहकांना किंवा अशा पद्धतीनं किंवा त्याची जाहिरात करा किंवा रिक्षा शहरात फिरली तरी सुद्धा घरोघरी कळते सर. हो सर आम्ही ते नुसत्या इथं आलेल्या लोकांची ही शंका नाही. नाही, पूर्ण हे लोक फक्त- समजून आहेत. हे फक्त एखादं ही सॅम्पल केसेस आहेत. हा. असे केसेस आहेत त्याच्यावर आपण सोल्युशन काढता येईल आणि प्रबोधनचा विषय आहे तर टॉमटामिंग किंवा काय मीडियाला प्रसिद्धी हे सगळ्या गोष्टी करून घेत आहे. आता आम्ही मागच्या वारीमध्ये पण बरेचसे आम्ही ते मीडियाला हे केलेले म्हणजे त्याची जाहिरात पण केली बरोबर केलेली किंवा होल्डिंग लावा. होर्डिंग्स एखादा कोणी कॅम्प लावा. वगैरे स्क्रीन. बघायला घेता आला ना. म्हणजे इथं प्रत्येक ग्राहक घेता येईल आम्हाला. आम्ही एखादा कॅम्प घेऊ बिल जास्त येतात त्या तक्रारींसाठी. तसे एखादी कॅम्प घेतो म्हणजे एक बाबा 4 लोकांचा तिघांची तक्रार आहे. आम्ही एखादा कॅम्प अरेंज करून ते प्रसिद्ध करून कुठल्या लोकांच्या ज्या ग्राहकाची तक्रार येतील त्याच्यावर आम्ही ते सोल्युशन काढतो. मनीषानगर असेल गणेश नगर असेल तो एरिया वेगळा चांदे साहेबाकडे आहे. अर्बन वेगळा आहे आणि विठ्ठल आपला परिसर वेगळा आहे. मंदिर समिती वेगळा आहे. विषय फक्त एकच आहे आमचा की वाजवी बिल येत आहेत आणि स्मार्ट मीटर माध्यमातून चौपट बिल येते हा एक विषय. आणि ज्या ग्राहकाच्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं निरसन झालं पाहिजे. फक्त एखादा जर वीज ग्राहक या ठिकाणी आला तर त्याला वागणूक मिळत चांगली नाही. ही वागणूक चांगली मिळावी. तुम्ही झालेलं आहे माझं. आता हिची पहिली रिक्षा बिल भरत होती ती बंद करा. तिथं स्वतंत्र आता वीज भरणा केंद्र आपलं जे पूर्ववत होतं ते सुरू करा. पलीकडे एक वीज भरणा केंद्र होतं आपलं कासार साहेब बसत होते तिथं बरोबर आहे का. तिथे एक वीज भरणा केंद्र सुरू करा आणि असे रिक्षातनं घेणारी बिल बंद करा. ह्या रिक्षातला बिल घेणारा माणूस 1% पैसे शहरातल्या लोकांना जास्त मागतोय ते चुकीचं आहे. माझं म्हणणं काय गावडे साहेब तुम्ही मीडिया घ्या ना. आम्ही रिक्षा फिरवतो साहेब. रिक्षा फिरवा लोकांना समजू द्या. 100% मी पण करतो साहेब. मी पण ऑनलाईन करतोय ऐका की पण त्याला ऑनलाईन करत नाही. त्याला आपलं वीज भरणा केंद्र पाहिजे का नको. ऑफलाईन पण पाहिजे ना. घ्यायला काय अडचण आहे. आपण लगेच त्याचं एक दिवसात जर त्याचं वीज भरणा केंद्र विलंब झाला तर लगेच कट होतोय. फक्त 5,000 प्रकाशगडला कट होतोय साहेब पंढरपूर तरी प्रकाशगडच्या आपल्या ऑफिसवर तेच म्हणाला. आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे वीज बिल आणि वीज ग्राहकाला तुम्ही व्यवस्थित वागणूक द्या. 100%
जे इथलं वीज भरणा केंद्र आहे ते सुरुवात करा. स्मार्ट मीटर तर आमचा विरोध राहील. तो विषय काय तुमच्या अंकेतीत नाही, केंद्र राज्य शासनाचे आहेत. आणि जे जुने मीटर आहेत त्याला काय वाजवी बिल आले त्याची तुमच्या जी मार्फत चौकशी करा आणि ते आम्हाला बदलून द्या. एवढीच मागणी आहे आपली. त्या तक्रारी त्याचं आणि याचा आमसभेत पण ठराव झालेला आहे. पंढरपूर तालुक्याच्या 4 आमदार 3 खासदारांसमोर. ज्यांची बिलाची तक्रार आहे त्याची निश्चित दुरुस्त करून दिली जाते. पण प्रसिद्धीकरण करायचं आहे. नाही, 4 पैसे ते दर ज्यांच्या द्या. तक्रारी आहेत लोकांच्या ग्राहकांच्या वीज बिल जास्त आले त्याच्यासाठी तुम्ही काही शिबिर वगैरे आयोजित करणार आहे का? त्यांच्यासाठी शिबिर आयोजित आहे. आम्ही सेरीज मीटर बसवून देतोय त्यांच्यासाठी. त्यांच्या स्मार्ट मीटरचं रेडिंग आणि आपण जे बसवलेलं रेडिंग आहे त्याचं टॅली करतो. कधी सुद्धा जर त्या फरक पडला तर आपण ते मीटर टेस्टिंगला पाठवतो. आणि टेस्टिंगमध्ये नाही, सगळ्यांच्या तक्रारी घेण्यासाठी तुम्ही साहेब, काय असं करणार? कार्यकारी अभियंता डेप्युटी इंजिनियर आपले सगळे अर्बनचे आणि आमचं एक शिष्टमंडळ काय आणि कुणाच्या ग्राहकांच्या तक्रारी असतील आमच्याकडे येणार तेवढ्या ग्राहकांच्या तक्रारीचं निवडून एक शिबिराचं आयोजन करा. करूया साहेब, काय नाही, शिबिराचं अर्बन आयोजन मध्ये करतो. अर्बन मध्ये प्रॉपर आणि ग्रामीण मध्ये पण करूया, करूया. आयोजन करायचं करतो. म्हणजे ह्या तक्रारीचा निटपारा होईल आणि लोकांना न्याय मिळेल. एक तारीख घेऊया, त्या तारखेला आपण ज्यांची तक्रार आहे त्यांच्यासाठी शिबिर घेऊया.